Article 1 Name and Union Territory, Article 2 Establishment of State, Article 3 Formation of New State, Article 5 Citizenship, Article 6 Right of Citizenship migrated to India from Pakistan, Article 7 Right of Citizenship person of Indian origin residing outside of India, 10 Continuance of Right of Citizenship. ही आहे ठाण्यातील 6 वर्षीय इयत्ता 2री मध्ये शिकणारी ज्ञानवी राहुल वनारे. ज्ञानवीने भारतीय राज्यघटनेतील तब्बल 131 कलमे केवळ 5 मिनिटे 50 सेकंदात अचूकपणे सांगून अनोखा विक्रम प्रस्थापित केला आहे. 6 वर्षाच्या ज्ञानवीनं इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्ये उल्लेखनीय कामगिरी नोंदवत ठाण्याचे नाव अभिमानाने उज्ज्वल केलं आहे. ज्ञानवीची ही 3री विक्रमी कामगिरी असून यापूर्वीही तिने 2 विक्रम नोंदवले आहेत. तिच्या या कामगिरीबद्दल महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते देखील तिला सन्मानित करण्यात आले होते. इतक्या लहान वयात मिळवलेले हे यश केवळ तिच्या कुटुंबासाठीच नव्हे तर संपूर्ण ठाणे शहरासाठी अभिमानाची बाब ठरली आहे. तयारी म्हणजे कसं, आता माझी मिसेस वगैरे प्रिपेअर करत राहते तर तिच्यासोबत ती पण रीडिंग करते. रीडिंग करता करता तिची लवकर ग्रॅप करण्याची पॉवर खूप चांगली होती. त्यामुळे तिने कमी वेळेमध्ये खूप जास्तीत जास्त तिने हे ग्रॅप करण्याचा प्रयत्न केला. आता तिला 131 आर्टिकल 5 मिनिटामध्ये तिने सांगितले आणि त्यापेक्षा जास्त अजून त्यांनी जनरल नॉलेज के ह्याच्याबद्दलच आपल्या कॉन्स्टिट्यूशनबद्दल पण भरपूरचे क्वेश्चन तिला माहिती आहे. आणि आता हा ज्ञानवीचा 3रा रेकॉर्ड आहे. याआधी तिला 2 रेकॉर्ड मिळून गेले. जेव्हा ती 2.5 वर्षाची होती तेव्हा तिला ट्रम्प वर्ल्ड रेकॉर्ड हा योगासनामध्ये मिळाला होता. तिथे तिने 48 योगासन करून दाखवले. त्याच्यामध्ये दंडस्थितीमधले, शयनस्थितीमधले, बैठक स्थितीमधले आणि विपरीत शयनस्थितीमधले. त्याचबरोबर प्राणायाम करून दाखवले, मुद्रा करून दाखवल्या, नंतर मंत्र आणि श्लोक. त्यामुळे तिला आधीच हा मिळाला. आणि त्यानंतर तिने लगेच 2रा रेकॉर्ड मिळाला तो इंडिया बुक ऑफ रेकॉर्डमध्येच. त्यांनी ही UPSC MPSC प्रिपरेशन करते त्यावेळेस तिने भरपूरसे क्वेश्चन ते रिव्हिजन करत राहते. तर रिव्हिजन करताना तिच्या बाजूला बसताना तिचंसुद्धा ग्रॅपिंग होत झालं. तर ती काही क्वेश्चन रिव्हिजन करायची तर आधी तीच ॲन्सर सांगून द्यायची. तर त्यामुळे असं वाटलं की नाही, ही पण खूप ग्रॅप करत आहे, बसल्या ठिकाणी रिव्हिजन होते. मग आम्ही अजून तिला हे करण्याचा प्रयत्न केला. तसं करता करता तिने भरपूरसे क्वेश्चन, 1000 क्वेश्चन तिचे तसेच लर्न झाले होते याच्यामध्ये. त्यामध्ये सगळे देशाचे जे काही आहे मॅप्स वगैरे आहे ते इझिली ओळखू शकते. इंडियन जे क्रिकेटर्स आहे सगळे क्रिकेटरचे नावच, नॅशनल हिरोज आहे, सायंटिस्ट आहे, इन्व्हेन्शन कोणी केले, नॅशनल सिम्बॉल्स आहे, नंतर बायोलॉजिकलचे क्वेश्चन्स, माइंड्सबद्दल, बॉडीच्या आतमधले जे पॉईंट्स आहेत ते सगळे नोटिफाय करू शकते. भरपूरसे असे क्वेश्चन्स आहे जे तिने लर्न केले आणि ते इझिली ते सांगू शकत होती. एवढ्या कमी वयामध्ये लोकांना म्हणजे लहान मुलांना सांगता येत नाही, पण तिने खूप सारं ते ग्रॅप केलं. आणि आम्हाला तिचं ग्रॅपिंग पाहून आम्हालाच आश्चर्यचकित वाटतं की एवढं ग्रॅपिंग कमी वयामध्ये ती कसं काय ग्रॅप करतात. नंतर पुढे चालून हळूहळू करत आता तिने यावेळेस आता इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड घेतला आहे तिने आता त्या संविधानामध्ये. तो थोडं डिफिकल्ट होतं मिळणं, पण तिने ते सुद्धा इझिली करून दाखवलं आणि आम्हाला त्याचा अभिमान आहे. आणि मला असं वाटतं की याचबरोबर अशी लहान लहान मुलं असतात, त्यांचं टॅलेंट ओळखून त्यांना आपण योग्य पद्धतीने जर आपण त्यांना गाईड केलं तर प्रत्येक व्यक्ती जो आहे, लहान मुलगा जो आहे तो अशाच प्रकारे पुढे जाऊ शकतो. सर, वयाच्या 6व्या वर्षी कुठेतरी हे यश संपादित केलं. एक वडील म्हणून, आई वडील म्हणून कुठेतरी एक अभिमान वाटतो किंवा एक वेगळा क्षण जो आहे असं वाटतं कसं? वा, अभिमान वाटायलाच पाहिजे. एवढ्या कमी वयामध्ये आणि एवढं मोठं कार्य केलं म्हणजे अभिमान आम्हालाच नाही तर आमचे नातेवाईक आणि आजूबाजूचे असल्याने सगळ्यांनाच वाटणारच. आणि मला असं वाटतं की आता ज्ञानवीनी पुढेसुद्धा असंच प्रगती करत राहावी आणि आमचं नाव मोठं करावं. आमचंच नाही तर देशाचंसुद्धा नाव मोठं करावं. आता रेकॉर्ड आता हा मिळाला आहे, पण पुढे ही थांबता नाही, अजून तिचे प्रयत्न चांगल्या याच्यासाठीच राहणार. आता काही मोठं काही करायचं असं ध्येय आहे. आता तिचं चाललं आहे की आता राष्ट्रपतीच्या हस्तेसुद्धा अवॉर्ड घेण्याचं हे चाललं आहे. मागे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते झालं, आता एक स्टेप पुढे जाऊन आता राष्ट्रपतीसाठी, आता बाल पुरस्कारसाठी आम्ही प्रिपरेशन करतो आहे. तिची होप देवाच्या आणि कृपेने ते पण आम्हाला मिळेल लवकरच. आई म्हणून मला एवढंच वाटतं की जे मी तिला सगळं शिकवलं तिने ते सगळं ग्रॅप केलं आणि तिला मी रिव्हिजन देत गेली आणि तिने ते सगळे क्वेश्चन प्रिपेअर केले प्रॉपर. असं नाही की मी तिला खूप प्रेशर देऊन वगैरे शिकवलं. मी तिला जेव्हा म्हणजे शिकवायची, जेव्हा मी तिला शाळेमध्ये घेऊन जाते, शाळेतनं घेऊन येते, तेव्हा तिला मी ते क्वेश्चनची रिव्हिजन देते. असं करत करत मी तिच्याकडून ते सगळं करून घेतलं आणि ते सिद्ध झालं. कुठेतरी वयाच्या 6व्या वर्षी हे यश जे आहे ते ज्ञानवीने संपादित केले. हां. पुढील वाटचालीमध्ये आई म्हणून तुमचं कसं सहकार्य असणार ज्ञानवी? मी पण तिला म्हणजे ह्याच्यानंतर पण आता दुसरे काही रेकॉर्ड्स घ्यायचे आहेत तर शाळेच्या अभ्यासासोबतच मी तिचं हे पण चालू ठेवेल, प्रयत्न चालू ठेवेल घेण्यासाठी.
काय मार्गदर्शन असणार आहे आई म्हणून तुमचं काय मार्गदर्शन असणार आहे ज्ञानवीला या field? मार्गदर्शन म्हणजे इन्फॉर्मेशन काढत राहायची आणि त्यानुसार तिला प्रिपेअर करायचं प्रॉपर. मम्मी जेव्हा पॉलिटिकलची करत होती तेव्हा मी मम्मीला विचारत होती की आर्टिकल म्हणजे काय असते. नंतर मम्मी म्हणत राहिली की आर्टिकल मम्मी लर्न करत राहिली. एकूण किती आर्टिकल तू बोललीस तुझ्या वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्डमध्ये नोंद झाली? एकूण किती आर्टिकल आणि किती मिनिटामध्ये बोललीस तू ते? मी आर्टिकल 131 केले आणि 5 मिनिटात बोलून दाखवले. मग जेव्हा तुला वर्ल्ड बुक ऑफ रेकॉर्ड जेव्हा तुझी नोंद झाली, तुला ते मिळालं, तेव्हा तुला मेडल मिळालं, तेव्हा तुला कसं वाटलं? एकदम चांगलं वाटलं. आई वडिलांना काय वाटलं जेव्हा तुला ते भेटलं? त्याच्यानंतर आई वडिलांचे रिएक्शन काय होते? खूप सुंदर वाटलं आई वडिलांना. तुला माहिती आहे भारतीय संविधान कोणी बनवलं किंवा त्याबद्दल तुला माहिती आहे? कोणी कॉन्स्टिट्यूशन आर्किटेक्ट कोण आहेत कॉन्स्टिट्यूशनचे आपले? डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर. काय वाटतं त्यांच्याबद्दल? आपलं संविधान एकंदरीत बघितलं तर काय वाटतं म्हणजे आपल्या संविधानाबद्दल? त्यांनी खूप अभ्यास केला. त्यांनी खूप अभ्यास केला होता. मी पण तसा करला. आणि आता एकंदरीत तुझा प्रवास बघितला, वयाच्या 6व्या वर्षी तू एवढं यश संपादित केलंय. पुढे तुला काय करायचं आहे? मोठेपणी तुला काय व्हायचं आहे किंवा आता पुढे तुझी वाटचाल कशी असणार आहे? काय वाटतं तुला? मोठे होऊन मला डॉक्टर बनायचं आहे.